पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। बेकायदेशीर रस्त्यासाठी व MIDC साठी जमीन अधिग्रहण ताबडतोब थांबवा या मागणीसाठी आज तहसीलदार कार्यालय नवापूर येथे MIDC अंतर्गत भूसंपादन हे आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने अधिग्रहण सुरू असल्यामुळे शेतकरी व MIDCचे अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत गट नंबर 82 व 83 जमिनी ह्या शेतकऱ्याच्या अधिग्रहणाला विरोध असताना सुद्धा जबरदस्तीने अधिग्रहण करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी स्पष्ट विरोध केला। तसेच MIDC लगत रस्त्याचे काम सुद्धा 24 मीटरचे शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता जबरदस्तीने रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे। जर असेच जबरदस्तीने MIDC व रस्त्याच्या कामासाठी अधिग्रहण सुरू राहिले तर आदिवासींना जबरदस्तीने भूमिहीन करण्याचे काम अधिकारी व MIDC करत आहेत आणि हे कदापिही सत्यशोधक होऊ देणार नाही। सत्यशोधक शेतकरी सभा शेतकऱ्याच्या बाजूने भक्कमपणे उभे राहत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या दिवसात सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सत्यशोधक शेतकरी सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड RT गावित व शेतकऱ्यांनी दिला। यावेळी शेतकरी कॉम्रेड गोपजी गावित, सामाजिक कार्यकर्ते विवेक वडवी, लाजरेस गावित, इब्राहिम गावित, रमेश गावित, हिरमा गावित, प्रशांत गावित, सुरेश गावित, अशोक गावित, बायसू गावित, दिलीप गावित, नरेश गावित, वनकर शिवा गावित सह बाधित शेतकरी उपस्थित होते। या प्रकरणी सत्यशोधक आक्रमक झाले आहेत। साहेबांनी नांदवण परिसरातील जे MIDC आलेले त्या MIDC अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी या जबरदस्तीने बेकायदेशीरपणे अधिग्रहण करण्याचे काम सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या समिती नसताना सुद्धा डुप्लिकेट कागद तयार करून समिती असल्याचे दाखवत शेतकऱ्यांना जबरदस्तीने मोबदला देण्याचा प्रयत्न करतात। त्याच संदर्भात आज तहसील कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये MIDCचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते। तर आमचं सरळ म्हणणं आहे की आदिवासींच्या उपजीविकेसाठी दुसरं साधन नाही। सगळे शेतकरी हे अल्पभूधारक असल्यामुळे आणि कायद्याच्या आदिवासींच्या बाजूने पैसा कायदा आहे, भूसंपादन 2013 कायदा आहे। या कायद्याची अंमलबजावणी न करता ते परस्पर आदिवासींना नोटिसा न देता पूर्वकल्पना न देता परस्पर जमीन अधिग्रहण करून त्याच्यानंतर शेतकऱ्यांना बैठकीसाठी बोलवतात। हा आदिवासींचा अन्याय आहे आणि असा जर अन्याय अत्याचार आदिवासींवर जर सुरू राहिला तर सत्यशोधक शेतकरी सभा आणि शेतकरी हे तीव्र आंदोलन छेडतील आणि त्याच्यामुळे जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाली तर सर्वस्व जबाबदारी MIDC प्रशासनाची राहील हे आज आम्ही सांगतोय। ब्राह्मणत्या गावित मी आहे, नांदवण रहिवासी, नांदवण ग्रामपंचायत रहिवासी आहे। मी आमचं जी जमीन आहे आधीपासून आहे ती जमीन आमचं MIDC औद्योगिकवाले आम्हाला जमीन मागता, आम्ही काही त्यांना जमीन देणार नाही। आमचं जन्मापासून आहे ते आमचे त्याच्यावरच उदरनिर्वाह करतो आम्ही उभा राहून। आणि आम्ही काय आहे आमच्याकडे पाणी आहे, बोर आहे, सर्व डॉक्युमेंट आहे, आम्ही काही त्यांना देणार नाही आहे। जे रोडवाले आहे त्यांनी आमच्या शेतामधून रस्ता जातो तर रस्ता त्यांनी आहे जो TWG वाल्यांना औद्योगिकवाल्यांना दिलेलं आहे, पण ते आम्ही त्यांना निवेदन 2 वेळा दिलं, तहसीलला पण दिलं, कलेक्टर ऑफिसला पण दिलं, त्यांनी आम्हाला काहीच उत्तर दिलं नाही। आणि आम्ही काही त्यांना जोपर्यंत डॉक्युमेंट देणार नाही त्यापर्यंत कधीपासून 24 मीटरचं अधिग्रहण केलेले आहे भूसंपादनचं ते आम्हाला डॉक्युमेंट पाहिजे। जोपर्यंत ते आम्हाला देणार नाही त्यापर्यंत आम्ही कसं त्यांचे कधीपासून झालेले आहे ते आम्ही त्यांचे डॉक्युमेंट पाहू, GR पाहू, तेव्हा त्यांचं काय आहे ते आम्ही बघू। त्यापर्यंत आम्ही काय त्यांना रस्ता देणार नाही आणि जमीन पण देणार नाही।